हॅलो एव्हरीवन। जिलेबी कुणाला आवडत नाही, ऑलमोस्ट सर्वांनाच आवडते। पण घरच्या घरी जिलेबी खायची इच्छा झाली तर काय करायचं, मार्केटला कधी जायचं। तर आज आपण कुरकुरीत रसदार अशी जिलेबी घरच्या घरी बनवूया। तर इथे मी 2 कलरची जिलेबी बनवणार आहे, एक येलो कलर आणि एक डार्क ऑरेंज कलर। नमस्कार, मी अमिता पाटील आणि माझे कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर सर्वप्रथम आपण काय करायचं, साखरेचा पाक बनवून घेऊया। तर त्यासाठी एक मी भांडं घेतलेलं आहे, असं खोलगट भांडं घ्यायचं आहे। तुम्ही कुठलंही भांडं घेऊ शकता, फक्त ते खोलगट असायला हवं, जेणेकरून आपली जिलेबी पाकामध्ये छान अशी मुरून जाईल। तर आता काय करायचं, इथे मी 1 वाटी साखर घेत आहे आणि त्याच वाटीने पाणी घेत आहे। थोडा कमी पाणी घ्यायचं, साखरेपेक्षा थोडा कमी पाणी घ्यायचा। आणि आता इथे आपल्याला साखरेचा पाक बनवायचा आहे, पण एकतारी पाक बनवायचा नाहीये, फक्त आपला साखरेचा पाक चिकट असायला हवा। आणि आता ह्यामध्ये मी थोडंसं फूड कलर ॲड करत आहे। हा ऑरेंज फूड कलर आहे, तर किंचित ऑरेंज फूड कलर ॲड करायचा आहे, म्हणजे आपला मार्केटसारखा कलर येईल जिलेबीचा। आता 10 मिनिटं मंद आचेवर पाक बनवून घ्यायचा आहे। तर आपला पाक बनलेला आहे। आता आपण काय करायचं, बॅटर बनवून घेऊया। तर आता इथे मी एका बाउलमध्ये 1 मोठी वाटी मैदा घेत आहे। ही मोठी वाटी आहे, म्हणजे छोटी वाटी असेल तर 1.5 वाटी मैदा होईल। आणि 1 चमचा डालडा तूप घेत आहे मी, आणि 1 इनो फ्रूट सॉल्ट घेत आहे। पूर्ण पॅकेट त्यामध्ये ॲड करायचं आहे आणि छान असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। छान असं हाताने मिक्स करून घ्यायचं आणि थोडा थोडा पाणी ॲड करायचं आहे, एकदाच पाणी ॲड करायचं नाहीये, थोडा थोडा पाणी ॲड करून छान असं बॅटर बनवून घ्यायचं आहे। जसं आपण केकसाठी बनवतात ना, तसं आपल्याला थोडंसं जाडसर असंच बॅटर बनवून घ्यायचं आहे, एकदम पातळ बनवायचं नाहीये। छान असं फेटून घेऊया। इथे थोडंसं मला जाडसर वाटत होतं, म्हणून मी थोडंसं अजून पाणी ॲड करत आहे आणि छान असं बॅटर बनवून घ्यायचं आहे। तर आता आपलं बॅटर ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे। हे बघा, कन्सिस्टन्सी इतकीच हवी। आता इथे एक मी पाइपिंग बॅग घेत आहे। ही आपली केकची क्रीम असते ना, त्याची पाइपिंग बॅग होती घरामध्ये। तर आता अगोदर आपण पॅन गरम करत ठेवूया आणि आता एका ग्लासमध्ये आपली पाइपिंग बॅग ठेवायची आहे आणि त्यामध्ये बॅटर ॲड करायचं आहे। तुम्ही इथे जर पाइपिंग बॅग तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इथे कुठलीही प्लॅस्टिकची पिशवी घेऊ शकता, खालती होल मारून त्यामध्ये सर्व बॅटर ॲड करून घ्यायचं आहे। आणि जर तुमच्याकडे पिशवी नसेल तर तुम्ही प्लॅस्टिकची कुठलीही बॉटल घेऊ शकता आणि झाकणला होल मारून त्याने सुद्धा जिलेबी छान होतात। आणि आता आपल्याला जितकी जिलेबी जाडसर बारीक हवी असेल ना, तितकीच कट मारून घ्यायची आहे पिशवीला। हे बघा, थोडीशी कट मारून घ्यायची आहे आणि आता छान अशी जिलेबी आपण बनवून घेऊया। एकदम परफेक्ट गोल होत नाही हो, पण थोडीशी प्रॅक्टिस केली का होऊन जाते। फक्त 2 ते 3 मिनिटच ठेवायचं आहे। हे बघा, लगेच जिलेबी तेलामध्ये तरंगायला सुरुवात होते। 2 ते 3 मिनिटांमध्येच जिलेबी एकदम क्रिस्पी होऊन जाते। अगोदर व्हाईटच दिसतात आणि नंतर त्या साखरेच्या पाकामध्ये ॲड केल्यानंतर मग त्यांना छान असा कलर येतो। फक्त 3 मिनिटांमध्ये जिलेबी फ्राय होऊन जाते। आणि आता आपण हे साखरेच्या पाकात फक्त 2 ते 3 मिनिटं ठेवायची आहे। खोलगट भांडं असायला हवं, म्हणजे साखरेच्या पाकात छान अशी मुरून जाते जिलेबी। आणि जोपर्यंत जिलेबी साखरेच्या पाकात मुरून जाते तोपर्यंत आपण दुसऱ्या जिलेबी फ्राय करून घेऊया। हे बघा, एकदम हलवाईसारखं परफेक्ट नाही होत, पण छान होतात। म्हणजे शेपला हलवाईसारखं नाही होत, पण जसं आपल्याला शेप येते तसं आपण करून घेऊया। आणि हे बघा, छान असा मस्त कलर आलेला आहे, जसा मार्केटचा कलर असतो तसा। आणि आता आपल्या ह्या फ्राय केलेल्या जिलेब्या सुद्धा त्यामध्ये ॲड करायच्या आहेत। तर सर्व जिलेबी आपण असेच फ्राय करून घ्यायचे आहेत। तुम्हाला जर जाडसर बारीक कशा हव्या असतील तसे पिशवीला कट मारून घ्यायचे आहे। पिशवीला जास्त कट मारल्यानंतर मग त्या जाडसर होतात।
आणि तुम्हाला जर डार्क कलर हवा असेल तर तुम्ही साखरेच्या पाकात जरा जास्त फूड कलर ॲड करायचं, म्हणजे त्या डार्क ब्राऊन होतात. पण हा इतका सुंदर कलर आला होता ना, हे बघा. आणि मस्त अशा क्रंची झाल्या होत्या, जशा मार्केटच्या क्रंची होतात ना त्या टाईपमध्येच. तर मी काय केलं, दुसऱ्या दिवशी फूड कलर थोडासा जास्त ॲड केला आणि थोडे डार्क ब्राऊन कलर केल्या होत्या. आणि हे बघा, फक्त 1 वाटी मैद्यामध्येच आपले किती साऱ्या जिलेबी बनवून तयार झालेल्या आहेत, हे बघा. आणि दुसऱ्या दिवशी मी पुन्हा बनवून घेतलेल्या होत्या, थोड्या जाडसर आणि थोड्या डार्क बनवल्या होत्या, डार्क ब्राऊन कलरच्या. फूड कलर थोडा जास्त ॲड केला होता आणि त्यासुद्धा खूप मस्त क्रंची अशा झाल्या होत्या. तर कधीसुद्धा मार्केटच्या आणायच्या अगोदर घरीच बनवायच्या, म्हणजे खायची इच्छा झाली तर कधी मार्केटला जायचं तर काय करायचं, 1 वाटी मैदा उचलायचा, 1 इनो उचलायचा आणि बनवून टाकायच्या घरच्या घरी. आणि हो, तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही यूट्यूबवर पाहत असतील, आणि जर फेसबुकवर पाहत असतील तर माझ्या फेसबुक पेजला फॉलो करा. ओके फ्रेंड्स, थँक्यू, बाय बाय.